सदास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. या लाईव्ह फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण समर्थ रामदास स्वामींच्या जुना दासबोध अर्थात 21 समासी या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा, चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या 21 समासी ग्रंथातील समास 20वा आत्मज्ञानातील अडथळे याचा आपण सध्या विचार करतो आहोत. काल आपण ओबी क्रमांक 22 पर्यंत आलो होतो आणि समर्थांनी आपल्याला सांगितलं की फार कर्मकांडी होणं किंवा कर्म एकदमच टाकून देऊन स्वैराचारी होणं या दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत आणि मानवी जीवनाला हे अपेक्षित नाही आहे. या दोन्हीचा सुमधुर समन्वय करत प्रापंचिक माणसाने, समाजामध्ये राहत असलेल्या माणसाने आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय अर्थात ऐहिक आणि पारलौकिक यशस्वीता संपादन केली पाहिजे. समर्थ पुढे काय म्हणतात त्याचा विचार आपण करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. नाना मतांचे अडताळे, शब्दज्ञाने क्रिया चळे, तेणे शुद्ध ज्ञान मावळे,
उठे मतांतर श्रीराम. जाणतेची पुरुष अविचार धरून घेती मतांतर. तेणे संगे इतर भाविक चळती श्रीराम. ऐसे निरूपण ऐकिले अंतरी जेणे तुच्छ केले. ते प्राणी नागवले मी काय करू श्रीराम. परद्वारी का तस्कर सांगितला न मने विचार. परी त्या जाणवेल अविचार कर्णनासिक छेदिता श्रीराम. असो शुद्ध क्रियेविण परमार्थी तरला कोण. देह पांगे नागवण नेमस्त आहे श्रीराम. सत्क्रिया नसता परमार्थ शब्दज्ञान सांगणे व्यर्थ. असत्क्रियेने अनर्थ ओढवेल पुढे श्रीराम. एवं शुद्ध क्रिया ते प्रमाण नसता सर्वही अप्रमाण. जैसे युद्ध केलिया वीण शूरत्व नाही श्रीराम. समर्थ रामदास स्वामी या 7 ओव्यांमध्ये काही माणसं आपल्याजवळ असलेल्या शाब्दिक ज्ञानाची कशी गैरअर्थ काढतात, त्या शाब्दिक ज्ञानाची ढाल कशी पुढे करतात, त्याचा विचार समर्थ रामदास स्वामींनी या 7 ओव्यांमध्ये आपल्यासमोर मांडलेला आहे. नाना मतांचे अडताळे. अडताळे हा शब्द अडथळे याच अर्थाने आहे. नाना मतांचे अडताळे शब्दज्ञाने क्रिया चळे. तेणे शुद्ध ज्ञान मावळे उठे मतांतर. जाणतेची पुरुष अविचार धरून घेती मतांतर. तेणे संगे इतर भाविक चळती. काय म्हणताय समर्थ? संत रामदास स्वामी म्हणतायत की नाना मतांचे अडथळे, अनेक मतांचे प्रवाह, अनेक विचारांचे प्रवाह या पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला सापडतात. आणि या वेगवेगळ्या प्रवाहामध्ये अडकलेली जी मंडळी आहेत, त्या शब्दांच्या ज्ञानावर तो जो पुढारी किंवा तो तथाकथित नेतृत्व ज्याच्याकडे आहे, तो सगळं चित्र पालटून टाकतो. शब्द ज्ञाने क्रिया चळे. तेणे शुद्ध ज्ञान मावळे. शुद्ध ज्ञानाला मालिन्य येत नाही, शुद्ध ज्ञान ऱ्हास होत नाही, शुद्ध ज्ञान नाश पावत नाही. ते असतं, ते तिथंच आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात तेणे शुद्ध ज्ञान मावळे उठे मतांतर. जे मत आहे त्यामध्ये अंतर पडतं. जी मुख्य तत्वज्ञान लावून दिलेलं आहे त्याचा लोकांना विसर पडतो. आणि तो जो पुढारी सांगतोय त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात. आज परिस्थिती काय आहे? या मागच्या 15-20 वर्षामध्ये समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची भेटच झाली नाही असं धारिष्ट्याने बोलणारे लोक तयार झाले. कसे जन्माला घातले यांना कुणाला माहिती आहे? पण वारंवार हे या गोष्टी सांगून लोकांची डोकी फिरवण्याचं काम ही मंडळी करतायत. आणि ही वस्तुस्थिती आहे, आपल्याला माहिती आहे. किती संदर्भ आहे तो. शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींच्या सौहार्दपूर्ण संबंधांचे कितीतरी पुरावे आहेत. मी 18 पुरावे काढले, लेखी पुरावे आहेत हे सगळे. 18 पुरावे, ते सगळे खोटे आहेत का?
पण काय आहे की समर्थ सांगताय की अशी जी मंडळी आहे आपल्या शब्दज्ञानाने पोपटपंची करून वारंवार ते सांगून, त्याला काय म्हणतात, गोबेल्सचं तंत्र. गोबेल्स नावाचा एक तत्ववेत्ता होऊन गेला आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही एक खोटं तुम्ही वारंवार सांगा, ते सत्यामध्ये रूपांतरित होईल, असं त्याचं मत होतं. आणि आता ते घडतंय आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे या 15-20 वर्षात फार झालंय. आणि बडी बडी मंडळी पुढे आहेत, ज्यांनी राजा शिवछत्रपतींचा अभिनय करायचा टीव्हीवर, लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल अनुकंपा निर्माण होणं, आदर निर्माण होणं, प्रेम निर्माण होणं, स्नेह निर्माण होणं, एक बंध निर्माण होणं, हे आपसूक आहे ना. मग अशा माणसांनी जर माथे फिरू वक्तव्य केलं, छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींचा संबंधच नाहीये, काही कुठेच भेट झाली नाही, झाली डोकी फिरतात, लोकांना काय लागतं. समर्थ म्हणतायत, शब्द ज्ञाने क्रिया चळे, तेणे शुद्ध ज्ञान मावळे, कुठे मतांतर, मतांमध्ये अंतर फरक पडतात. आणि मग लोक संशयाने बघायला लागतात, खरंच का? मग आतापर्यंत जे वर्षानुवर्ष आम्हाला सांगण्यात आलं ते खोटं आहे का काय? शब्द आणि ज्ञान या दोन गोष्टी काय आहेत? शब्द ज्ञाने क्रिया, शब्दाचं ज्ञान आणि क्रिया, आज मोठा योग आहे. काय योग आहे? शब्दाचं ज्ञान होणं ही बुद्धीचं अधिष्ठान, गणपतीच्या अधिष्ठानावर आहे. एखाद्या गोष्टीचं ज्ञान होणं ही बुद्धीची देवता आम्हाला गणपती देतीये. आज महाराष्ट्रच नव्हे तर भारतच नव्हे तर भारताबाहेर अनेक घरांमध्ये बुद्धीच्या देवतेचं आगमन झालेलं आहे, प्रतिष्ठापना झालेली आहे. काही ठिकाणी 1.5 दिवस, काही ठिकाणी 3 दिवस, आमच्यासारख्याच्या घरामध्ये 10 दिवस, सगळं यथासांग, कुठेही कट शॉर्ट नाही. ते तिकडे पुण्या मुंबईकडे किती दिवसाचं आहे, देवाला सुद्धा अडचणीचं काम आहे किंवा जास्त दिवस राहायचं नाही. 3 दिवस हद्द झाली. काही जणांकडे 5 दिवस, काही जणांकडे तर 1.5 दिवस. आज दुपारी आणला का उद्या संध्याकाळी सुट्टी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. या ठिकाणी आज हा योग आहे, शब्द ज्ञान आणि क्रिया. समर्थ रामदास स्वामींनी पहिल्या दशकातला 2रा आणि 3रा समास या 2 गोष्टींसाठी वेचलेला आहे. जे मंगलाचरण आहे, गणेश स्तवन आहे, ती ही बुद्धीची देवता आहे, शब्द ज्ञान. आता ज्ञान झालेलं ते क्रियेमध्ये परिवर्तित होण्यासाठी शारदेची आवश्यकता आहे. म्हणून 3रा समास शारदा स्तवनाचा आहे. समर्थ म्हणतात, वंदुनिया मंगळनिधी, कार्यकरिता सर्वसिद्धी, आघात अडताळे उपाधी, बाधू शकेना श्रीराम. तिथं सुद्धा अडताळा शब्द आलाय आणि या ओवीमध्ये सुद्धा अडताळा शब्द आहे. नाना मतांचे अडताळे, शब्द ज्ञाने क्रिया चाले. समर्थ म्हणतात, वंदुनिया मंगलनिधी, कार्य करिता सर्व सिद्धी. त्याला वंदन केलं पाहिजे, त्याची प्रतिष्ठापना केली पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे. म्हणून आजच्या दिवसाचा संकल्प आहे, गणपतीची स्तुती करावी, गणपतीचं स्तवन करावं, अथर्व शीर्षाचं पठन करावं. हे 10 दिवस विशेष उपलब्धी व्हायची असेल, काही विशेष फळश्रुती पाहिजे असेल, अथर्व शीर्षाचं पठन केलं पाहिजे. कार्य करिता सर्व सिद्धी, आघात अडताळे उपाधी बाधू शकेना. आघात, अडताळे आणि उपाधी या 3 गोष्टींपासून गणेश भक्तांचं संरक्षण होत आहे. ऐन वेळेवर काही दुःखद घटना आहे,
तो आघात, अडताळे, अनेक मोठे छोटे मोठे अडथळे येत राहतात. आणि उपाधी, जीव मला प्रापंचिक उपाधी असेल, पारमार्थिक उपाधी असेल, या तिन्ही गोष्टींचा प्रादुर्भाव साधकाच्या आयुष्यामध्ये होणार नाही असं समर्थ सांगतायत. ऐसा जो परमसमर्थ पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ, कल्लव चंडी विनायको श्रीराम. असा जो मंगळमूर्ती, असा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ. मी प्रचिती घेतली आहे, समर्थ सांगताय, मी याचा अनुभव घेतलाय, विश्वास ठेवा. सप्रचित भजन स्वार्थ, कल्लव चंडी विनायक. कलियुगामध्ये शारदा आणि गणपती हे दोनच मुख्य देवता आहेत, समर्थ सांगतायत. यांचं स्तवन करणे, यांचं भजन करणे, यांचं नामसंकीर्तन करणे, यांचं पूजन करणे, अर्चन करणे, वंदन करणे फार मोठी फळश्रुती आहे. शब्दाचं ज्ञान होणं ही गणेशाची कृपा आहे. आज गणपती आलेले आहेत आणि बरोबर ही ओवी आपल्या अभ्यासाला आलेली आहे. आणि त्या ज्ञानाला, मिळालेल्या ज्ञानाला क्रियेमध्ये परावर्तित करण्यासाठी शारदेची गरज आहे. समर्थ काय म्हणतात? ती वाचा अंतरी आले, वैखरिया प्रकट केले, म्हणून कर्तृत्व जितुके झाले, ते शारदा गुणे श्रीराम. ते ज्या शब्दाचं ज्ञान आहे, ते ज्ञान 3 वाचेनी, चौथी वाचा का नाही हो? कारण तिथं तर स्फुरण झालंय, तिथं वाचाच नाहीये. तिथं वाचा नाही, तिथं फक्त स्फुरण आहे. समर्थ म्हणतात तीही वाचा अंतरी आले. 3 पश्यंती, मध्यम आणि वैखरी. ते वैखरिया प्रकट केले, म्हणून कर्तृत्व जितुके झाले, ते शारदा गुणे. म्हणून कलियुगामध्ये गणपती आणि शारदा यांचं स्तवन करणं, यांची पूजन अर्चन करणं, यांची भक्ती करणं हे मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. समर्थ म्हणतात नाना मतांचे अडताळे, शब्द ज्ञाने क्रिया चळे, तेणे शुद्ध ज्ञान मावळे, उठे मतांतर, जाणतेची पुरुष अविचार, धरून घेती मतांतर, तेणे संगे इतर भाविक चळती. काय होतंय म्हणाले? जाणतेची पुरुष अविचार. जे जाणते पुरुष आहे ते अविचारीपणा करतात. आहेत का नाही काही मंडळी? ते जाणते, त्यांना सगळं माहिती आहे. अहो, ज्या राजकीय पुढाऱ्यांनी सिंगणवाडीला, चाफळजवळ फार दिवस झालेत का? 1998-99 ची गोष्ट आहे ती. सिंगणवाडीला समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची भेट झाली आणि अनुग्रह प्राप्त झालाय. त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभा केलं, त्याचं उद्घाटन केलं. आणि आज हे म्हणतायत की काही संबंध नाहीये दोघांचा. मग बुद्धी तेव्हा नव्हती का आज भ्रष्ट झाली? 350 वर्षापूर्वी समर्थ म्हणतात जाणतेची पुरुष अविचार. ते अविचार करतात. धरून घेती मतांतर, तेणे संगे इतर भाविक चळती. त्यामुळे त्यांचे जे फॉलोअर्स आहेत, त्यांचे जे पिट्टू आहेत, त्यांचे जे तथाकथित कार्यकर्ते आहेत, त्यांची डोकी फिरतात किंवा भ्रमित होतात. ते अरे काय भानगड आहे? काल तर हे असं बोलले होते, आज असं वागतायत. कालपर्यंत माझ्या हिंदू बंधू भगिनींनो अशी अवई उठायची व्यासपीठावरनं. आज ते हिंदुत्व कुठे आहे? कशासाठी? सत्तेसाठी, सरकार स्थापन करण्यासाठी. तुम्ही तुमच्या तत्वांना गुंडाळून ठेवलं. काय वाटेल हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबांना? काय वाटेल?
आता केवळ त्या जाळीच्या टोप्यात घालायच्या बाकी आहेत यांनी, आणि त्याला इथे मागे पुढे पाहणार नाहीत. मी वाटच बघतोय ईद कधी येते आणि सगळेजण एकत्र कधी बसतात, आणि जाळीची टोपी घातलेला फोटो मला कधी दिसणार आहे. कारण हे सगळे काय झाले, त्या सत्तेसाठी लंपट झालेत. लंपट आपली सगळी तत्व बाजूला ठेवली आणि आपल्यासोबत आपले जे कार्यकर्ते त्यांचं सुद्धा बुद्धीला भ्रमिष्ट केलं यांनी. कालपर्यंत ज्यांच्यासोबत जय होचे नारे लगावले, कालची घटना आहे, कालची मोठी बातमी आहे. ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून एका थाळीमध्ये आम्ही जेवण केलं, आज हेच पुढारी, राष्ट्रीय पातळीवरचे पुढारी, ते म्हणतायत की ते म्हणजे काँग्रेस पक्ष म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये जमिनी संपलेल्या जमीनदारासारखा कफल्लक माणूस आहे. अरे, कालपर्यंत तुम्ही त्यांच्या गळ्यात गळे घातले, तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा, आणि आज ते कफल्लक जमीनदार झाले. आणि तुम्ही असं म्हणलं की बाकीचे तुमचे कार्यकर्ते आहेतच फिरलेले डोके. आजचा काही एक अर्ध्या तासापूर्वीची घटना आहे, मी तुम्हाला सांगतो, माझा अनुभव तुम्हाला सांगतो. दैनिक पुढारीमधून मला फोन आला, नांदेडच्या दैनिक पुढारी कार्यालयातून मला फोन आला. ते म्हणाले की अनेक पक्षीय संघटना, राजकीय संघटना, सामाजिक संघटना धरणं आंदोलनं करतात. हे धरणं आंदोलन किती असतं? फक्त फोटो काढेपर्यंत. बरं, आलेले कार्यकर्ते खरेच असतात का? ते भाडोत्री बोलावलेले लोक आहेत. त्यांना सांगितलेलं असतं तासाचे 50 रुपये मिळतील, जेवणाचे 100 रुपये मिळतील, आणि गाडी भाड्याचे 100 रुपये मिळतील. 250-300 रुपये एका तासात मिळतात, जेवण खाऊन सगळं करून. काय जात आहे आपलं? एक निष्क्रिय समाज, एक षंड समाज आम्ही निर्माण करतो आहोत, आणि ह्याची प्रोसेस मागच्या कित्येक वर्षापासून चालू आहे. राज्यकर्त्यांना का नाही लक्षात येत आहे सगळा. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, जाणतेची पुरुष अविचार. त्यांना सगळं माहिती आहे, त्यांना सगळं माहिती. ते जाणतेत, जाणकार आहेत, पण ते अविचार करतायत. कारण त्यांना त्यांची वैयक्तिक पोळी भाजून घ्यायची आहे. शेकडो नाही हजारो कार्यकर्ते एकमेकांचे डोके फोडतात, पुन्हा त्या पोलीस कंप्लेंट तयार होतात, त्यांच्या नावावर गुन्हे पडतात, पुन्हा त्याला नोकरी लागत नाही. मला सांगायचा विषय असा होता की दैनिक पुढारीमधून मला फोन आला आणि ते म्हणाले की अशी धरणं आणि आंदोलनं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? की जी दिखाऊ झाली आहेत असं तुम्हाला वाटतंय का? म्हणलं अगदी बरोबर. ही सगळी बेगडी आंदोलन आहेत, त्यात काही तथ्य नाही. ते म्हणाले तुम्ही जरा आम्हाला सांगा ना फोनवर. मी त्यांना सांगितलं की मुळात ही सगळी आंदोलन आहेत, धरणे आहेत, आताच्या काळामध्ये ही केवळ फोटोपुरती आणि बातमीपुरती आहेत. त्या वर्तमानपत्रातल्या लोकांना फोन केलेले असतात, या आम्ही धरण्याला बसलो, या आम्ही आंदोलनाला बसलोय. ते पण लोक येतात कॅमेरा सरसावून, त्यांनाही बातमीच पाहिजे, फोटो काढतात. मग एकदा फोटो सेशन झालं की तासाभरात ही सगळी मंडळी गुल. कुठेही धरणं, कुठेही आंदोलन. मुळात काय झालंय, त्यांचा जो तथाकथित पुढारी आहे त्यालाच ती सगळी तत्व आकळली नाहीयेत. एक दिखावा निर्माण केला काही क्षणांपुरता. पेपरला बातमी येते, फोटो येतो, आणि धरून आणलेली माणसं असतात 10-15. त्यांना त्या कित्येक ठिकाणी असं झालंय की ते वार्ताहर जो असतो तो त्या आंदोलनकर्त्याला विचारतो, हे आंदोलन कशासाठी चालू आहे? तो इकडे तिकडे बघतो, काय सांगावं त्यालाच माहित नाही. त्यालाच माहित नाही.
कशासाठी झाले ते, आणि कित्येक वेळा ही असे तोंडघशी पडलेले आहेत. पण जनता सुद्धा कशी आहे, कुठे घेऊन चाललोत आपण हा समाज, या देशाचा, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकांनी आपलं आयुष्यच नव्हे, आपलं कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त केलं, बेचिराग केलं. किती मोठी व्यापक संकल्पना, किती मोठी आदराची भावना या भारतभूबद्दल, या मातृभूमीबद्दल त्यांच्या मनात होती. आणि ही पिलावळ साली आली कुठून मला समजतच नाही. एवढी कशी भ्रष्ट झाली हो, काही लाज नाही, शरम नाही. कुठल्या घोटाळ्यातून मुक्त केलं का तो लगे उजळ माथ्याने बाहेर येतो, असा हात करतो. अरे किती अंधार आहे तुझ्या खाली. आणि कार्यकर्ते पेढे वाटतात, ताशे मारतात, ताशे लावतात, काय ते झुलतात, काय नाच गाणी करतात. जाऊ दे, तो विषय आपला नाहीये. समर्थ 350 वर्षापूर्वी सांगून गेले, पण ते आज योगायोगाने ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. ऐसे निरूपण ऐकिले, अंतरी तेने तुच्छ केले, ते प्राणी नागवले मी काय करू. समर्थांनी सुद्धा खंत व्यक्त केली हो. समर्थ सुद्धा हवालदिल झाले. काय करू म्हणतायत मी, कुठे चालला हा समाज रसा तळाला. कारण त्यांची बुद्धी भ्रष्ट करण्याचं काम चालू आहे. परिश्रमाला पर्याय नाही, कठोर परिश्रमाला पर्याय नाही, हे स्लोगन किमान दूरदर्शनवर दिसत होतं, तेही दिसत नाही आता. त्यांच्या लक्षात आले काही उपयोग नाही दाखवून. कमीत कमी वेळात, कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त पैसा कसा उकळणे, हे एकच ध्येय सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. कुणी लाखात कमावतोय, कुणी कोट्यावधीत कमावतोय, कुणी शेकड्यात कमावतोय. पण ओरबाडणे, लुटणे हेच काम चालू आहे. फार कमी अपवाद आहेत, फार कमी अपवाद आहेत, अत्यंत विरळ आहेत. समर्थ म्हणतात ते प्राणी नागवले मी काय करू, खंत व्यक्त केली आहे समर्थांनी. परद्वारी का तस्कर सांगितला न मने विचार, परी त्या जाणवेल अविचार कर्ण नासिक छेदिता. अरे ही शक्य आहे का आता. एखाद्याने दुसऱ्याच्या स्त्रीला पळवून नेलं किंवा डाका घातला, लुटालूट केली, त्याचे कान नाक कापून काढा, अशी शिक्षा होण्याची शक्यता आहे का आता. समर्थ म्हणता असं झालं तर त्याला समजेल की मी काय दुष्कृत्य केलंय ते. आता ती शिक्षा होणे नाही, आणि त्यामुळे त्याला तसं वाटणंही शक्य नाही. असो शुद्ध क्रियेविण परमार्थी तरला कोण, देह पांगे नागवण नेमस्त आहे. पण समर्थ म्हणतात की त्या ऐहिक व्यवहारामध्ये, मानवी जीवनामध्ये, मानवी व्यवहारामध्ये काय व्हायचे ते होऊ दे, परंतु पारमार्थिक क्षेत्रामध्ये जर असं झालं तर हे कधीही पूर्णत्वाला जात नाही. असो शुद्ध क्रियेविण, ज्याला शुद्ध क्रिया नाहीये, जो सत्कर्मी नाहीये, ज्याच्याकडे दुर्वासना नाहीये, ज्याच्याकडे दुराशा नाहीये, ज्याच्याकडे भूतदया आहे, सर्वाभूती परमेश्वर ही भावना आहे, परोपकार वृत्ती आहे. समर्थ म्हणतात अशीच माणसं परमार्थामध्ये तरुण जातील. देहपांगे नागवण नेमस्त आहे. जो देहबुद्धीनं वागेल, जो केवळ पोटासाठी धंदे करत बसेल, त्याची नागवणूक नक्की आहे. सत्क्रिया नसता परमार्थ, शब्दज्ञान सांगणे व्यर्थ, असत्क्रियेने अनर्थ ओढवेल पुढे, आज नाही दिखेगा. याला कर्म विपाक सिद्धांत असं म्हणतात. जे जे आम्ही करू त्याची त्याची फळं बरोबर मिळणार, याच जन्मात नक्की मिळणार. आपल्याला विश्वास बसत नाही. पण तुम्ही जर सूक्ष्मात जाऊन विचार केला आणि तुम्ही जर खरा एखाद्या माणसाचा आगापिछा सगळा काढला तर तुमच्या लक्षात येईल. भले त्यांनी भरजरी वस्त्र घातलेली असतील, अंगावर पाव किलो अर्धा किलो सोनंही असेल, गाड्यांचा ताफा त्याच्याकडे असेल, पण त्याला रात्री
दारू पिल्याशिवाय झोप येत नाही आणि त्याचं मन सारखं कुरतडत राहतं, ही वस्तुस्थिती आहे. एवं शुद्ध क्रिया ते प्रमाण, नसता सर्व ही अप्रमाण, जैसे युद्ध केलिया वीण शूरत्व नाही. अशा प्रसंगाला समर्थ सांगतायत, एवं शुद्ध क्रिया ते प्रमाण, नसता सर्व ही अप्रमाण. जेवढी सत्कर्म होईल, जेवढा सद्विचार अंगी असेल. आपल्याला माहिती आहे, स्वामी विवेकानंदांची अनेक प्रवचनं झाली युरोपमध्ये. वरचेवर गर्दी वाढायला लागली. एक वार्ताहर आला आणि त्याने विचारलं, अहो तुम्ही काय सांगितलं मागच्या 1.5 तासात? ते म्हणाले, काय सांगितलं? अहो म्हणले, तुम्ही जे काही सांगितले ते तुमच्या शास्त्र आणि ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं, हे तुम्हीच कबूल केलंय. ते म्हणले, बरोबर आहे, मी कधी म्हणलं की ते शास्त्र ग्रंथात नाही? ते म्हणे, मग तुमचं महत्व काय? काय सांगितलं तुम्ही? तुमचं वेगळेपण काय? स्वामी विवेकानंदांनी त्याला दिलेलं उत्तर आपल्या अंतःकरणामध्ये ठासून ठेवलं पाहिजे, कोरून ठेवलं पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणाले, मी जे सांगितलं ते शास्त्र ग्रंथातलं सांगितलं आणि जसं मी सांगितलं तसं मी वागतो, हे महत्वाचं आहे. मतमतांतर बुद्धिभ्रष्ट करण्याचं काम नाहीये माझ्याकडे. जैसे युद्ध केलिया वीण शूरत्व नाही. अरे तो करून तर दाखव. नुसती पोपटपंची करून चालेल का? आमचे माननीय पंतप्रधान किती तास बसले ध्यानाला, जपाला. करून दाखवलं का नाही? 370 कलम रद्द करून टाकलं. समान नागरी कायदा येण्याचीच वाट आहे आता. समर्थ पुढे म्हणतात, असो जयाची तुटली देहाशा, परमार्थ शोभे त्या पुरुषा. ज्याच्या देहाची आसक्ती संपली, किमान त्यात ती जी देह भावना आहे ती क्षीण करता आली पाहिजे. असेल तर असू दे, नसेल तर नसू दे. कुणी टोचून बोललं, फार मनावर घ्यायचं नाही. फार एखाद्याने आनंद दिला, उड्या मारायची गरज नाही. आपल्या मनाविरुद्ध झालं, फार शोक करून घेण्याची गरज नाही. दुःख वाटून घेण्याची गरज नाही. कारण का? ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, आहे ती तुके देवाचे. हे सगळं त्यांनी घडवलंय, त्यांनी त्याची योजना आहे. मला पटलं नसेल, कारण माझी बुद्धी छोटी आहे. आपण आहे 2 दिवसांचा, देव बहुता काळाचा. देवासी त्रैलोक्य ठावे. त्याला काय माहित नाहीये, आणि जे योग्य तोच तो करणार आहे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. असो जयाची तुटली देहाशा. आम्हाला शक्य नाहीये या जन्मामध्ये एवढ्या तातडीनं देहबुद्धी समूळ नष्ट करणं शक्य नाहीये. पण त्याला क्षीण करता येईल का नाही? त्याचा फार डांगोरा पिटायचा नाही, हे करता येईल की नाही? त्याची फार दवंडी मिरवायची नाही, करता येईल की नाही? परमार्थ शोभे त्या पुरुषा. असाच जो माणूस आहे त्याला परमार्थ शोभून दिसतो. यात फरक काय हो? परमार्थ शोभे त्या पुरुषा. अहो त्या पुरुषाचं वर्तनच असं आहे की परमार्थाला त्याच्यामुळे शोभा आली आहे. एखादा पुरस्कार असतो, तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. एखादा पुरस्कार असतो, तो पुरस्कार त्या व्यक्तीला दिल्यानंतर त्या व्यक्तीची किंमत वाढते. खरंय का नाही? पुरस्कार दिल्यामुळे व्यक्तीची किंमत वाढते. काही ठिकाणी ह्याच्या उलट होत आहे. त्या व्यक्तीचं कर्तृत्वच असं असतंय की त्याला पुरस्कार दिल्यामुळे पुरस्काराची किंमत वाढतीये. तो भाव समर्थ या ठिकाणी व्यक्त करतायत. परमार्थ शोभे त्या पुरुषा. त्या पुरुषाचं वर्तनच असं आहे, त्याचं जीवनच असं आहे की परमार्थाला वाटतं की माझी उंची वाढली आहे,
परमार्थाचं मोठेपण वाढतं त्या पुरुषामुळे. देह पांगते दुर्दशा परमहीन. जो देहबुद्धीवरच जगतो तो अत्यंत हीन आहे, दीन आहे. समर्थ सांगतात, नृपतीने भीक मागणे हे निपटची लाजीरवाणे. तैसा समाधानी तेणे दुराशा न धरावी. एके दुराशेचे पदरी विघ्ने आहे ती कोटेवरी. एवं दुराशा वसता अंतरी समाधान कैचे. प्रश्न विचारलाय समर्थांनी. अरे म्हणाले, तू राजा झालास ना. कसा राजा झाला? समर्थांची एक ओवी आहे. राजा केव्हा होता माणूस? परमार्थी तो राज्यधारी आहे का नाही? ज्याला परमार्थ साध्य करता आला तो राज्यधारी म्हणजे राजा आहे, तो श्रीमंत आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, नृपतीने भीक मागणे. अरे तू राजा आहेस ना, आणि तू काय हातात वाडगे घेऊन फिरायचा? नृपतीने भीक मागणे हे निपटची लाजीरवाणे. लाज वाटली पाहिजे. समर्थ म्हणतात, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी श्रीराम. ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजस्वार्थ. आता या समर्थास समर्थ किती म्हणवणी म्हणावे श्रीराम. या परमार्थाचं वर्णन किती करावं. समर्थ पुढे म्हणतात, तैसा समाधानी तेणे. तू पारमार्थिक आहेस का? मग तू समाधानी असलंच पाहिजे. ग्राहक चळवळ म्हणल्याबरोबर दुसरं नाव लक्षात काय येतं? हे शब्द उच्चारल्याबरोबर फोटो कुणाचा दिसतो? ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींचा दिसतो. त्याला आपण काय म्हणतो? एक नाण्याच्या दोन बाजू. एक नाण्याच्या दोन बाजू असं आपण त्याला म्हणतो. समर्थ म्हणतात, तू जर परमार्थिक आहेस ना, मग तू समाधानी असलं पाहिजे. आता तुझा हव्यास कमी झाला पाहिजे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते मिळेल का, हे मिळेल का. हाव कशी संपत नाही रे म्हणले तुझी. लाज वाटतीये. दुराशा न धरावी. दुराशा या शब्दाचे दोन अर्थ आहेत. दुराशाचा पहिला अर्थ आहे वाईट इच्छा. वाईट भावना. आणि दुराशाचा दुसरा अर्थ आहे जी आशा, जी इच्छा दूर आहे, जी प्राप्त होण्याची शक्यता नाही आहे, पण तिची आसक्ती मनात निर्माण होणं ही दुराशा आहे. एके दुराशेचे पदरी विघ्ने आहे ती कोटीवरी. एवं दुराशा वसता अंतरी समाधान कैची. एकदा तुझ्या मनात ती दुराशा प्रदीप्त झाली, एकदा वाईट विचार मनात यायला चालू झाले, किंवा जे मिळण्याची शक्यता नाहीये ती मिळण्याची अपेक्षा जर मनात तुझ्या तयार झाली, समर्थ म्हणतात, विघ्न आहे ती कोटीवरी. मग त्यासाठी तुझ्या जीवनामध्ये विघ्नांची मालिका तयार होईल. तुझं सगळं सुख समाधान निघून जाईल. एवं दुराशा वसता अंतरी समाधान कैचे. तुला जे पारमार्थिक वाटेवरचं जे समाधान आहे ते सगळं समाधान हिरावून जाईल. समर्थ दासबोधातल्या दुसऱ्या दशकामध्ये म्हणतात, जे जे दृष्टी पडिले ते ते म्हणे मागितले. लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण श्रीराम. जे जे बघितलं, जे जे मनात आलं ते ते प्राप्त व्हावं यासाठी त्याच्यासाठी धावपळ करायची, धडपड करायची. समर्थ म्हणतात, लभ्य नसता दुःख झाले. ते तर प्राप्त होणार नाही, पण तुला दुःख मात्र ते प्राप्त होईल. जे जे मने अंगीकारी ते ते स्वये मुक्त करी. तो गुरु नव्हे भिकारी झडे आला श्रीराम. तो गुरु सुद्धा नाही. काय त्याला गुरु तुम्ही म्हणताय? अरे तो तर भिकारी आहे. कारण का? तो कुणाच्या तरी नियंत्रणाखाली चालतो. कुणाच्या नियंत्रणाखाली चालतो? मनाच्या नियंत्रणाखाली चालतो. जे जे मनी अंगीकारी, जे जे मनाला वाटतं
ते तू तसं त्याप्रमाणे वागतो, ते स्वयंमुक्त करी, कुठली लाज लज्जा हे न ठेवता, शरम नाही, करतो ते मनाला आलं तसं. समर्थ म्हणतात तो गुरु नव्हे भिकारी झडे आला. मनाला पाहिजे तसं वागणं. अहो रावणाच्या बाबतीमध्ये माहिती आहे का आपल्याला, ती आख्यायिका सांगतात, मोठा महाल बांधला म्हणाले हिमालयामध्ये. महादेव मना करत होते, पण पार्वती मातेला पाहिजे होतं की बाबा सगळ्यांची महाल आहे. कुबेराला बोलावला, मोठा भव्य दिव्य महाल बांधला. आता त्याची वास्तू करायची, कोण बोलवायचं? म्हणाले ह्याला बोलवा, आपल्या रावण आहे दशग्रंथी ब्राह्मण. तो आला, सगळी पूजा वगैरे झाली, वास्तू झाली. महादेवांनी संकल्प सोडला, म्हणाले काय देऊ तुम्हाला? दक्षिणा म्हणून काय देऊ? ते म्हणाले दक्षिणा म्हणून ही वास्तू तर तुम्हाला द्यायचीच आहे, आणि वर ती पार्वती सुद्धा मला द्यायची आहे. हाच रावण सीता मातेला घेऊन गेला. काय अवस्था झाली पुढे. समर्थ त्याचं वर्णन, कशा कशाचा अभिमान आहे माणसाला, त्याचं वर्णन पुढच्या ओव्यांमध्ये करतायत. देहाभिमान माणसाला कसा आहे, या देहाभिमानाचं वर्णन समर्थांनी ओवी क्रमांक 33, 34, 35 मध्ये केलंय. आणि कुळाचा जो अभिमान आहे, आमचं कुळ असं आहे, आमचे बापदादे असे, आमचा वारसा असा, हा जो अभिमान आहे हा 36, 37, 38, 39 या 4 ओव्यांमध्ये. समर्थ म्हणतात अभिमान महत्वाची आशा, तया अभिमानाची दशा, ऐक तुझं सांगतो शिष्या, पुन्हा प्रगट करुणी श्रीराम. आपल्याला माहिती आहे की या समासाचं नाव काय आहे? आत्मज्ञानातील अडथळे. शब्दिज्ञान, विद्वत्ता, सत्ता, लोलुपता, दारेषणा, वित्तेषणा, लोकेषणा, ही सगळी अडथळे आहेत. समर्थ पुढे यादी देत आहेत. देहाभिमान हा एक अडथळा आहे, कुळाभिमान हा एक अडथळा आहे. अभिमान महत्वाची आशा, तया अभिमानाची दशा, ऐक तुझं सांगतो शिष्या, पुन्हा प्रगट करू नये. मी बलाढ्य तरुण सुंदर, मी विद्यावंत जाणता चतुर, मी लक्ष्मीवंत महाथोर सकळाहुनी, मी सर्व प्रकारे मोठा, ऐसा देही भरला ताठा, ऐसा हा परम ओखटा, या नाव देहाभिमान. काय काय सांगितलं समर्थांनी या 2 ओव्यांमध्ये, 33, 34 मध्ये. ते म्हणाले तुला मी सांगतो अभिमान कसा आहे माणसाला. मी बलाढ्य आहे, मसल पॉवर, मनी पॉवर, मॅन पॉवर, याच्याने मी संपन्न आहे. रावण होता का नाही असा? या तिन्ही पातळ्यांवर तो आघाडीवर होता, अग्रगण्य होता. काय झालं शेवटी? मी बलाढ्य तरुण सुंदर, मी विद्यावंत जाणता चतुर, विद्या पण होती, दशग्रंथी ब्राह्मण होता. मी लक्ष्मीवंत महाथोर, सकळाहुनी श्रीराम, मी सर्व प्रकारे मोठा, ऐसा देही भरला ताठा, ऐसा हा परम ओखटा, या नाव देहाभिमान श्रीराम. किती लोकांनी समजावून सांगितलं, पण कुणाचं ऐकलं नाही. ताठा वैयक्तिक अहंकार. पुढे समर्थ म्हणतात माझी माता आणि पिता, सर्व भूमंडळ शोधिता, ऐसी नसतील सर्वता, कोणीही कोठे श्रीराम. माझे पुत्र अतिशाणे, त्यांचा महिमा कोण जाणे, माझा बंधू होता तेणे, सृष्टी वेढा लाविला श्रीराम. पुढे सिथोर माझी कांता, कन्येसी वर्णी जा माता, मी माझा जो चुलत चुलता, थोर होता परी मेला श्रीराम. ऐसा जिता मेल्यांचा अभिमान, या नाव कुळाभिमान, आपुल्या कुळाचे न्यून्य, असताही पडो नेदी श्रीराम. समर्थांनी देहाचा अभिमान सांगितला. पुढच्या या 4 ओव्यांमध्ये समर्थ कुळाचा अभिमान सांगतायत. समर्थ म्हणतायत माझी माता, माझा पिता. समर्थांनी दासबोधामध्ये सांगितले का नाही, जो सांगे वडिलांची कीर्ती, स्वदेशी भोगी विपत्ती, त्याला मूर्ख म्हणलंय.
आत्मज्ञान कसं प्राप्त होईल अशा मूर्खाला? माझे पुत्र अति शहाणे, फार हुशार आहेत मुला. काय पॅकेज आहेत, लाखांचे पॅकेज आहेत. त्यांचा महिमा कोण जाणे, माझा बंधू होता तेने, सृष्टी वेडा लाविला श्रीराम. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, मी तरुणा मी सुंदर, मी बलाढ्य मी चतुर, मी सकळामध्ये थोर, म्हणे तो रजोगुण श्रीराम. कुळेसी थोर माझी कांता. याच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. बायकोचं कौतुक, बायकोची वाहवा. अहो, माणसाचं तोंड थकत नाही. माझी बायको, माझी बायको, माझी बायको. त्याला कशातही तिचं मोठेपण दिसतं. बायकोचं तसं मोठेपण. मुलीला अहो म्हणले जावाई सांगून आला. आता आज परिस्थिती आहे का नाही? काही देऊ नका, लग्न नाही करू नका, आम्ही करून घेतो. तुमच्या कपड्याला त्यांचा खर्च द्यायचा आहे का सांगा. अशी अवस्था आहे मुलांची. कन्येसी वर्णी जामाता, मी माझा जो चुलत चुलता. अरे काही घेणं का दे नाही. चुलत्याचं चुलत चुलत चुलता. थोर होता परी मेला, त्याचाही अहंकार आहे. चुलत चुलता. बरं तो आता जिवंत पण नाहीये, तो तर निजधामी गेला, तरी त्याचं मोठे पण यालाय. ऐसा जिता मेल्यांचा अभिमान, या नाव कुळाभिमान. आपल्या कुळाचे न्यून असताही पडून येते. आपल्या कुळामध्ये काही उणीव आहेत, काही चुकीच्या गोष्टी आहेत, पण त्याच्याबद्दल हा एक शब्द बोलत नाही. आणि आपल्या कुळाचा अभिमान सांगतो, मोठमोठ्या गोष्टी करतो. असा मूर्ख माणूस आत्मज्ञानाला कसा प्राप्त होईल, समर्थ विचारतायत. असे अनेक अभिमान पुढे समर्थांनी वर्णन केलेले आहेत. आपल्याला उद्या हा समाज संपवायचा आहे, कारण 12, 13 आणि 14 हे 3 दिवस आपण संत समागमवरच्या दुपारच्या या निरूपण सत्राला आपण सुट्टी देणार आहोत. कारण महालक्ष्मी आहेत, असं आज गणपती बसलेले आहेत आणि आता लोकांना थोडी घरातली काही कामधामं आहेत, ती भरपूर आहेत, मोठा व्याप आहे. त्यामुळे आपण उद्या हा समाज संपू. केवळ 21वा समास राहतो. तो 3 दिवसाच्या सुट्टीच्या नंतर आपण 15 तारखेपासून त्या समासाला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.